नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक विष्णू अडसरे, अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर पुणे, मानसशास्त्र विभाग। काल आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र याचे स्वरूप जाणून घेतलं। त्यामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय आणि औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्राचं स्वरूप काय आहे हे जाणून घेतलं। आणि आज TYBA जनरल 3च्या पेपरमधील औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची कार्य ही जाणून घेणार आहोत। त्यामध्ये प्रमुख 4 कार्य आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये पहिलं कार्य आहे निवड आणि नियुक्ती। म्हणजेच ज्यावेळेस औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये एखादा कर्मचारी नियुक्त केला जातो, नवनियुक्त केला जातो, त्यावेळेस नियुक्तीचं प्रमुख कार्य मानसशास्त्रज्ञ करत असतात। त्यामध्ये कार्यानुरूप कर्मचारी निवडण्याची जबाबदारी ही मानसशास्त्रज्ञांवर दिलेली असते। योग्य कामासाठी योग्य कर्मचारी निवडणं हे प्रमुख कार्य मानसशास्त्रज्ञ करत असतात। म्हणजेच योग्य कामासाठी योग्य व्यक्ती म्हणजेच काय, तर ज्या व्यक्तीमध्ये यांत्रिक क्षमता आहे, अभियोग्यता आहे, असे कर्मचारी मानसशास्त्रज्ञ निवडत असतात। दुसरं जे कार्य आहे ते प्रशिक्षण आणि विकास। म्हणजेच ज्यावेळेस नवनियुक्त कर्मचारी निवडला जातो, नवीन कर्मचारी निवडला जातो, त्यावेळेस त्याला औद्योगिक क्षेत्रातलं कोणतंही ज्ञान नसतं किंवा त्याला कोणतेही प्रशिक्षण नसतं। अशा वेळेस प्रशिक्षण देण्याचं कार्य औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करत असतात। म्हणजेच ज्यावेळेस त्याला प्रशिक्षण दिलं जातं त्यावेळेस कार्यनिर्वर्तनामध्ये सुधारणा केली जाते। ज्यावेळेस सुरुवातीला तो काम करतो त्यावेळेस त्याला कामाचे ज्ञान नसतं, कामाची जाणीव नसते, त्यावेळेस तो त्या कामामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी राहण्याची शक्यता असते आणि याच त्रुटी दुरुस्त करण्याचं कार्य मानसशास्त्रज्ञ करतात। आणि जर ह्या त्रुटी आढळून आल्या तर मानसशास्त्रज्ञ त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात। तिसरं जे कार्य आहे ते कार्यनिर्वर्तन मूल्यमापन। एखादा नवनियुक्त कर्मचारी कामावर घेतल्यानंतर त्याच्या कामाचं किंवा त्याच्या कार्यनिर्वर्तनाचं मूल्यमापन करणं ही औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची जबाबदारी आहे, मानसशास्त्रज्ञाची जबाबदारी आहे। आणि त्या जबाबदारीनुसार त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाते आणि मग त्याचं कार्यमूल्यमापन होतं। म्हणजेच काय, थोडक्यात एखादी व्यक्ती कशा स्वरूपाचं कार्य करते, म्हणजेच त्याचं कार्य श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे हे जाणून घेण्याचं काम औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करत असतात। म्हणजेच काय, तर त्यांनी केलेलं काम किती यशस्वीपणे केलं, किती चांगलं केलं, यावरून त्याला वेतनवाढ द्यायची किंवा द्यायची नाही हे ठरवण्याचं काम औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करत असतात। त्याला वेतनवाढ दिली जावी की नाही, त्याचं प्रमोशन करावे की नाही, त्याला बढती दिली जावी की नाही, हे सर्व ठरवण्याचं काम औद्योगिक मानसशास्त्रज्ञ करत असतात। त्यानंतर चौथं जे कार्य आहे ते संघटना विकास। म्हणजेच आपण पाहतो एखादी क्षेत्रामध्ये औद्योगिक संघटनेमध्ये अनेक संघटना उदयास येतात, कर्मचारी संघटना निर्माण होते आणि यातूनच आपल्याला संघटनेची वाढ आणि विकास झालेला दिसून येतो। म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांचं एक प्रमुख कार्य आहे की ज्यावेळेस कर्मचाऱ्यांचा समूह असतो त्यांच्यामध्ये परिपक्व विकास घडवून आणण्याचं कार्य औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करत असतात। आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये 3 प्रकारची कार्य घडून येतात। समूह बांधणी, औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ समूह बांधणी करण्याचं काम करतो। म्हणजेच काय, एकोपा वाढवण्याचं काम करतो, परस्परांमध्ये एक अनुकूल प्रतिक्रिया किंवा अनुक्रिया करण्याचं काम तो करत असतो। आणि म्हणूनच समूह बांधणी हा औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रातला प्रमुख घटक आहे। त्यानंतर सामाजिक आंतरक्रिया। ज्यावेळेस संघटनेमध्ये एखादा कर्मचारी काम करतो, औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करतो, त्यावेळेस सामाजिक आंतरक्रिया किंवा सामाजिक देवाणघेवाण घडून येणं ही महत्त्वाची बाब आहे। आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ ह्या सामाजिक आंतरक्रिया घडून आणण्याचं काम करत असतात। त्यामुळं औद्योगिक क्षेत्रातील वातावरण हे अनुकूल होतं आणि कार्यनिष्पादन हे चांगल्या पद्धतीने घडून येतं। आणि तिसरा मुद्दा त्यामधला म्हणजे समूह ऐक्य भावना। जर समूहामध्ये ऐक्य असेल, एकोपा असेल, संसक्ती असेल तरच समूहाचं कार्य चांगलं घडून येऊ शकतं आणि कार्यनिष्पादन मात्र चांगलं होऊ शकतं। आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची प्रमुख 4 कार्य आहेत। त्यामध्ये निवड आणि नियुक्ती, दुसरं कार्य ते शिक्षण आणि विकास, प्रशिक्षण आणि विकास, कार्यनिर्वर्तन मूल्यमापन, संघटना विकास, ही प्रमुख 3 कार्य आहे। आणि त्यानंतर आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास पाहणार आहोत।
औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास आपल्याला औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणत्याही संस्थेचा जर आपल्याला भूतकाळ माहित असेल तर आपल्याला त्याच्या वर्तमान काळाविषयी किंवा भविष्य काळाविषयी आपल्याला माहिती मिळते। म्हणून इथे सुद्धा औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास जाणून घेणं ही महत्त्वाची बाब आहे आणि म्हणूनच आपल्याला औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास पाहायचा आहे। तर अनेक शास्त्रज्ञांमध्ये याबद्दल मतभेद आहेत। काही शास्त्रज्ञ म्हणतात की 1903 साली औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची सुरुवात झाली किंवा ही उपयोजित शाखा सुरू झाली। तर वॉल्टर स्कॉट यांनी जाहिरातीचा सिद्धांत हा ग्रंथ लिहिला आणि काही लोक म्हणायला लागली किंवा काही शास्त्रज्ञ म्हणायला लागले की 1903 मध्ये खऱ्या अर्थाने औद्योगिक मानसशास्त्राची सुरुवात झाली। परंतु त्यानंतर म्युनचेस्टरबर्ग याने 1910 मध्ये मानसशास्त्र आणि औद्योगिक क्षमता हा दुसरा ग्रंथ लिहिला आणि मग काही मानसशास्त्रज्ञ म्हणायला लागले की औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची सुरुवात ही 1910 साली सुरू झाली। परंतु जर खरा इतिहास आपण बघितला किंवा खरा भूतकाळ जाणून घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची सुरुवात ही 20व्या शतकात झालेली दिसून येते आणि खऱ्या अर्थाने 20व्या शतकापासून औद्योगिक मानसशास्त्र किंवा संघटनात्मक मानसशास्त्र याचा अभ्यास सुरू झाला आणि मग मानसशास्त्रज्ञांचं कार्य दिवसेंदिवस वाढायला सुरुवात झाली आणि म्हणूनच ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं त्यावेळेस खऱ्या अर्थाने मानसशास्त्रज्ञांना औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली। पहिल्या महायुद्धामध्ये सैनिकांची निवड करताना प्रामुख्याने औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली। त्यामध्ये सैनिक निवडीमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या चाचण्या वापरून सैनिकांची निवड करण्यात आली। तर पहिली जी चाचणी तयार केली तिला आपण आर्मी अल्फा असं म्हणतो। आर्मी अल्फा ही अशा सैनिकांसाठी चाचणी तयार करण्यात आली की जे सैनिक साक्षर होते किंवा ज्यांना लिहिता वाचता येत होतं त्या व्यक्तींसाठी ही चाचणी तयार करण्यात आली आणि त्या चाचणीच्या माध्यमातून अशा सैनिकांची निवड करण्यात आली। दुसरी जी चाचणी होती ती आर्मी बीटा। आता ही आर्मी बीटा चाचणी कशासाठी तयार करण्यात आली तर ज्या व्यक्तींना लिहिता वाचता येत नाही, ज्या व्यक्ती निरक्षर आहेत अशा व्यक्तींना किंवा ज्या व्यक्तींची भाषा वेगळी आहे अशा व्यक्तींसाठी आर्मी बीटा ही चाचणी तयार करण्यात आली आणि या चाचणीच्या माध्यमातून सैनिकांची निवड करण्यात आली आणि मग मानसशास्त्रज्ञांनी या चाचणीच्या माध्यमातून सैनिकांचं मूल्यमापन करायला सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्यावेळेस सैनिकांची निवड केली, चाचणी दिली त्यावेळेस ज्या सैनिकांचे प्राप्तांक चाचणीचे गुणांक जास्त आले अशा सैनिकांना त्यांनी अधिकारी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं आणि ज्या सैनिकांचे प्राप्तांक किंवा गुण या चाचणीमध्ये कमी आले अशा सैनिकांना त्यांनी सैन्यासाठी नियुक्त केलं। म्हणजेच मानसशास्त्रज्ञांना हे सगळ्यात मोठी संधी या पहिल्या महायुद्धामध्ये मिळाली आणि औद्योगिक मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने चालना मिळाली असं सांगितलं जातं आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रामध्ये आपल्याला पहिल्या महायुद्धामध्ये अनेक चाचण्या वापरण्यात आल्या, त्याद्वारे निवड करण्यात आली आणि त्यानंतर औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञाने पुढे गती घेतली आणि कालगती अध्ययन सुरुवात केलं। यामध्ये प्रामुख्याने टेलर, फ्रँक गिलब्रेथ व लिलियन गिलब्रेथ या 3 मानसशास्त्रज्ञांनी काम केली। या संशोधकांनी कार्य केली आणि त्यांचं कार्य पुढे सुरू केले। प्रामुख्याने या कालगती अध्ययनामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांच्या सूक्ष्म हालचालींचं निरीक्षण केलं। कर्मचाऱ्यांनी काम करताना कशा हालचाली केल्या पाहिजे, कर्मचाऱ्यांनी कशी त्याची गती आहे कामामध्ये याचा विचार केला आणि कार्याला सुरुवात केली। या अगोदरच्या मुद्द्यामध्ये आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची प्रमुख 4 कार्य अभ्यासली, त्यानंतर कालगती अध्ययन याचा अभ्यास केला। म्हणजेच कालगती अध्ययनामध्ये प्रमुख 2 इंजिनियर आणि 1 मानसशास्त्रज्ञाने प्रामुख्याने यामध्ये कार्य केलं। त्यामध्ये प्रामुख्याने टेलर, फ्रँक गिलब्रेथ आणि लिलियन गिलब्रेथ या शास्त्रज्ञाने
कार्य केलेले आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये टेलरचं कार्य आपण प्रामुख्याने पाहणार आहोत। त्यामध्ये टेलरने पोलाद कारखान्यामध्ये कामाला सुरुवात केली आणि पोलाद कारखान्यामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की ज्यावेळेस तो कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होता त्यावेळेस प्रामुख्याने 3 समस्यांना त्यांना सारखे सामोरे जायला लागत होतं, सातत्याने सामोरे जायला लागत होतं। प्रामुख्याने पहिला मुद्दा म्हणजे काम करण्याची सर्वात योग्य पद्धती कोणती। पोलाद कारखान्यामध्ये प्रामुख्याने 3 स्वरूपाची कार्य केली जात होती। एक म्हणजे कोळसा उचलण्याचं काम, दुसरा म्हणजे लोखंडाचा मातीचा ढीग उचलण्याचं काम आणि तिसरा म्हणजे दगड उचलण्याचं काम। आणि त्याच्या लक्षात आलं की काम करण्यासाठी सर्वात योग्य पद्धती कशी असेल। टेलर हा प्रामुख्याने इंजिनियर होता, त्याची सुरुवात पोलाद कारखान्यापासून सुरुवात झाली आणि त्याला अनेक प्रश्नांना सामोरे जायला लागत होतं की काम करण्याची योग्य पद्धती कोणती असली पाहिजे, योग्य कार्यभार कोणता असावा आणि शेवटी योग्य वेतन किती दिलं जावं। या वारंवार समस्येमुळे त्याला अनेक प्रयोग करावे लागले आणि त्याने असं गृहीत धरलं की ज्यावेळेस आपल्याला ह्या कामं करून घ्यायची, ही कामं करून घ्यायची त्यावेळेस त्याने कोणती पद्धती अवलंबली पाहिजे आणि म्हणूनच त्याने आपल्या शास्त्रीय पद्धतीनं काम करून घ्यायला सुरुवात केली। त्या पद्धतीला शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती असं म्हटलं जातं। आणि मग त्याच्या लक्षात आलं की काम करताना आपण वापरली जाणारी साधनं कशी असावीत। प्रामुख्याने कोळसा उचलण्याचं किंवा लोखंड मिश्रित माती उचलण्याचं जे काम आहे ते एका फावड्याच्या आधारे केलं जातं किंवा खोऱ्याच्या माध्यमातून केलं जातं। त्यासाठी कोणत्या प्रकारची साधनं तयार केली गेली पाहिजेत। मग त्यांनी सूक्ष्म निरीक्षणाला सुरुवात केली आणि त्याच्या लक्षात आलं की हे काम करताना प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारची साधनं वापरतो आणि मग त्याने आपल्या वरिष्ठांना सांगून प्रत्येक कामासाठी वेगवेगळी साधनं तयार करायचा प्रयत्न केला आणि मग वापरली जाणारी साधनं कशी असावी यावर संशोधन झालं आणि कामामध्ये असणारा विश्रांतीचा कालखंड किती असावा असं टेलरला निदर्शनास आलं। आणि म्हणूनच टेलरने जी साधनं तयार केली होती ती वेगवेगळी साधनं तयार केली होती। म्हणजेच कोळसा उचलण्यासाठी वेगळ्या आकाराचं खोरं वापरलं गेलं होतं आणि लोखंड मिश्रित माती उचलण्यासाठी वेगळं साधन तयार केलं होतं आणि यातूनच त्याच्या लक्षात आलं की कामामध्ये विश्रांतीचा कालखंड किती असावा। सातत्याने एखादी व्यक्ती काम करत असेल तर किती वजनाची ती माती उचलू शकेल, किती वजनाचा तो कोळसा उचलू शकेल यावर त्यांनी संशोधन केलेलं आपल्याला दिसून येतं। आणि म्हणूनच वेगवेगळी संशोधनं आपल्याला औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रामध्ये झालेली दिसून येतात। त्यानंतर आपण गिलब्रेथचं कार्य पाहणार आहोत। तर गिलब्रेथच्या कामाला 1985 मध्ये सुरुवात झाली आणि याने प्रामुख्याने 1900 सालपर्यंत स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू केला। प्रामुख्याने आपण बघितलं कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी लवकरच आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि कार्यपरिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण करायला सुरुवात केली। मग कर्मचारी कसे कार्य करतात यावेळेस फ्रँक गिलब्रेथ व त्याची पत्नी लिलियन गिलब्रेथ यांनी दोघांनी या कामामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी छायाचित्रणाच्या नोंदी करायला सुरुवात केली की एखादी व्यक्ती काम करताना ती कशा स्वरूपाचं काम करते, किती हालचाली करते, किती सूक्ष्म निरीक्षण करायला सुरुवात केलं आणि मग पारंपरिक पद्धतीनं काम केल्यानंतर किती हालचाली होतात आणि आधुनिक पद्धतीनं काम केल्यानंतर किती हालचाली होतात याचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी करायला सुरुवात केली। तर त्यांच्या लक्षात असं आलं की ज्यावेळेस कर्मचारी काम करतो, प्रामुख्याने हा जो व्यवसाय होता हा विटाचा व्यवसाय होता आणि प्रत्येक कर्मचारी वीट उचलण्याचं काम करत होता। म्हणजेच कर्मचारी विटा उचलताना किती हालचाली करतो याचं सूक्ष्म निरीक्षण गिलब्रेथने आणि त्याच्या पत्नीने करायचं ठरवलं आणि त्याच्या वेळेची नोंद घ्यायचं ठरवलं। तर त्याच्या लक्षात आलं कर्मचारी पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस तो साधारणपणे शरीराच्या हालचाली 18 करतो किंवा 18 हालचालीद्वारे तो वीट उचलण्याचं काम करतो। परंतु त्याच्या लक्षात आलं, त्यांनी छायाचित्रण केलं, सूक्ष्म निरीक्षण केलं तर त्याच्या असं लक्षात आलं जर हेच काम आपण अतिशय सूक्ष्म पद्धतीनं किंवा आधुनिक पद्धतीनं केलं तर विटा उचलण्यासाठी फक्त आपल्याला 5 हालचाली कराव्या लागतात किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात। म्हणजेच 18 हालचाली करून आपल्याला जास्त वेळ लागतो, परंतु तेच काम जर आपण आधुनिक पद्धतीनं केलं तर 5च हालचालीमध्ये आपल्याला वीट उचलता येते आणि ती रचता येते असं त्यांनी संशोधन केलं। म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस तो पारंपरिक पद्धतीनं 18
हालचालीच्या माध्यमातून काम करत होता त्यावेळेस तो 120 तासाला विटा उचलत होता. म्हणजे तासी त्याचा वीट उचलण्याचा वेग होता 120 आणि ज्यावेळेस त्याने आधुनिक पद्धतीनं काम करायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र त्याने 350 विटा उचलल्या प्रत्येक तासाला. म्हणजेच जवळजवळ 230 विटा तासाला जास्त उचलण्याचा प्रयत्न त्या कर्मचाऱ्याने केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच जवळजवळ आपल्याला असं म्हणता येईल की त्या कर्मचाऱ्याचं कार्यनिष्पादन हे तिपटीने वाढलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं अनेक मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन आपल्याला औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रामध्ये विशेष कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र ही एक उपयोजित शाखा आहे आणि त्या शाखेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवू शकतो किंवा त्यांना ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्यांचं निरसन करून त्यांना प्रशिक्षण देऊन ते आपण चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून कार्यनिष्पादन करून घेऊ शकतो. आज आपण या व्याख्यानामध्ये औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची 4 प्रमुख कार्य, त्यानंतर औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास, त्यामध्ये प्रामुख्याने इतिहासामध्ये आपण पाहतो की पहिलं महायुद्ध, त्यानंतर टेलरचं कार्य आणि तिसरं गिलब्रेथचं कार्य, या भागाचा आपण यामध्ये चर्चा केली, या भागाची चर्चा केली. आणि या पुढील लेक्चरमध्ये आपण उर्वरित औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास यातील जे उर्वरित मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत.